महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. ठीक आहे, तर आजचा अपडेट कशाचा आहे तुम्ही थंबनेलवरती बघितलेला आहे, ज्याची तुम्ही वाट बघत होते खूप दिवसापासून की सर निकाल कधी लागणार. तर निकाल शेवटी लागलेला आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण तेच बघणार की नेमका निकाल कसा बघायचा एका क्लिकमध्ये सोप्या पद्धतीमध्ये. सोबतच तुम्ही जो पेपर सॉल्व्ह केला CBTचा तो पेपरची आन्सर शीट कशी डाउनलोड करायची आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळालं पाहिजे किंवा तुम्हाला त्याचा अपडेट मिळाला पाहिजे. ठीक आहे, आता रिझल्ट बघण्याची तुम्हाला बऱ्याचशा लिंक दिसल्या असणार, पण सरळ आपलं जे चॅनल आहे टेलिग्रामचं CST लॉन्चपॅड किंवा व्हॉट्सअपचं असणार किंवा टेलिग्रामचं जे काही चॅनल आहे त्या चॅनलवरती काय करायचं, क्लिक करायचं. तुम्ही चॅनलवरती गेले की तुम्हाला डायरेक्ट लिंक दिसणार तिथे रिझल्टची, CBT रिझल्टची किंवा ITI एक्झामिनेशन 2025च्या रिझल्टची लिंक. फक्त एका लिंकवर जसं तुम्ही क्लिक केलं तसंच त्या लिंकमध्ये किंवा आपलं हिंदी चॅनल आहे तेही टेलिग्रामचं आहे OMG काय ओपन माइंड गुरुजी त्या टेलिग्राम चॅनलवर आहे, CST लॉन्चपॅडच्या पण टेलिग्राम चॅनलवर आहे. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपण त्याला टाकून ठेवला. मग लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला असा इंटरफेस दिसणार. त्याच्यामध्ये इथे रिझल्ट लिहिलेला असणार, प्लीज सिलेक्ट. इथं आहे CTS आणि CITS असे दोन ऑप्शन दिसणार. तुम्हाला काय करायचं आहे, CTS वरती क्लिक करायचं आहे. काय करायचं आहे, CTS वरती क्लिक करायचं आहे. CTS वरती क्लिक केलं की इथे तुम्हाला PNR नंबर टाकायचा. तर तुम्ही म्हणाल सर PNR नंबर कुठून आणायचा, तेही सांगतो मी. PNR नंबर कुठे आणायचा, त्याच्यानंतर इथे DOB लिहिलाय, म्हणजेच त्याचा अर्थ होतो डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख. पण तुमची जन्मतारीख काय आहे त्याच्याशी संबंध नाही आहे. तुमच्या हॉल तिकीटवरती काय लिहिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांचा कॉलेजवाले काय करतात, चुकवून टाकतात. तुम्हाला विचारतात, तुम्ही चुकीचं हो म्हणून टाकता. ते आता त्याला मंडळ जबाबदार नाही आहे. तर इथनं काय करू शकता, तुम्हाला आता एंटर करायचे, तर नेमकं कुठनं घ्यायची ते सांगतो. आपल्या मतानं नाही टाकायचं. तुमच्याकडे हॉल तिकीट आहे, मोबाईलमध्ये असणार, प्रिंट असणार, जे काय असणार, हॉल तिकीट आहे. त्या हॉल तिकीटवरती रोल नंबर लिहिलेला आहे. तर रोल नंबर 00 पासून सुरू झाला आहे. तर तुम्हाला काय करायचं, त्या 00ला कापायचं आणि त्याच्या ठिकाणी R लिहायचा. काय लिहायचं, R लिहायचा. आणि बाकीचा जो नंबर आहे जशाच तसा काय करायचा, इथे एंटर करायचा. कुठे, PNR नंबरमध्ये. म्हणजे R पासून सुरू करायचं, मग तो बाकीचा नंबर जशाच तसा, फक्त 00 आहे त्याला डिलीट मारून टाकायचं. झाला, म्हणजे तुमचा PNRचा भानगड संपली. आता विषय डेट ऑफ बर्थचा. तर डेट ऑफ बर्थ इथे काय लिहिलेलं आहे, ते महत्वाचं आहे. तुमची ऍक्च्युअल काय त्याच्याशी काही घेणं देणं. चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर, इथचीच डेट ऑफ बर्थ घ्यायची तुम्हाला. आता इथे जर बघाल 27 मे म्हटलंय, मे म्हटलं की होतो 5वा महिना होतो, पण एंटर करताना 05 एंटर करायचं. काय करायचं, 05 एंटर करायचं आहे. म्हणजे इथं टाकताना जसं 2705 आणि इथं 2000, 2002, 2003 जे काही तुमचं वर्ष असणार ते तसं टाकायचं आहे. किंवा सरळ इथं कॅलेंडरचा एक ऑप्शन असतो, याच्यावरती क्लिक केलं की तो कॅलेंडर ओपन होतं. तिथनं आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आणि त्याला क्लिक मारलं की ऑटोमॅटिक तुमची इथे डेट ऑफ बर्थ येऊन जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा, इथं टाकलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तुमचं काय आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण रेकॉर्डमध्ये जे आहे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जसं तुम्ही याच्यावरती सबमिटवरती क्लिक केलं की तुमचा थोडासा आता गर्दी जास्त आहे तोपर्यंत तुम्हाला, कारण सर्व ऑल इंडिया निकाल लागला आणि एका वेळेस सर्व भिडलेले आहे. तर अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस दिसणार. त्याच्यामध्ये पूर्ण तुमचा रोल नंबर काय, ट्रेनी टाईप, ट्रेड नेम, सर्व नाव, गाव, वस्तू, प्राणी सर्व तुमचं इथं लिहिलं आहे. तुमचं नाव काय, ॲडमिशन कधीचं आहे आणि ओव्हरऑल रिझल्ट तुमचा पास झाला की फेल तेही इथं तुम्हाला दिलेलं आहे. मग इथं सर्व व्यवस्थित दिलेलं आहे. प्रॅक्टिकल, एम्प्लॉयबिलिटी स्किल, ट्रेड थेरी, फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे तुम्हाला किती मार्क होते, किती घ्यायचे होते आणि तुम्ही किती घेतले ते सर्व इथे डिटेल दिलेलं आहे. आणि इथं आहे टोटल तुम्हाला 600 पैकी, सर्वांच्या मार्कशीटवरती 600 पैकीच दिसणार. आणि तुम्ही किती तीर मारलात तो इथे दिसणार, तुमचा तीर इथे दिसून पडणार. मग याचे पर्सेंट कसे काढायचे, तुम्हाला मिळालेले गुण किती आहे, समजा इथं 533 तुम्हाला गुण मिळाले, भागीला किती पैकी मिळाले, 600. सर्वांचे 600 पैकीच आहे. ठीक आहे, तर भागीला करायचं 600 आणि गुणीला काय करायचं, 100 करायचं. जो काही तुमचा आकडा येणार, जसं इथे 89% इथे जवळपास, तर हे झाले तुमचे पर्सेंट. तर कमेंट करायच्या आठवणीने की नेमकं तुम्हाला किती पर्सेंट मिळाले, की फेल झाले. पास झाले असेल त्या सर्वांचं अभिनंदन, फेल झाले असेल तुम्ही री एक्झामसाठी तयार राहायचं फास्टमध्ये बिलकुल. ठीक आहे, तर आता पर्सेंट काढायचे आणि आठवणीने कमेंट करा की मला बघू द्या कोणाला किती पर्सेंट आले तर जास्तीत जास्त. ठीक आहे, तर आठवणीने कमेंट कराल. तर हे झालं तुमचं निकाल. मग आता तुम्ही सर जे काय, आता कोणी फेल झाले असेल, पास झाले असेल, कोणाचा एखादा चुकला असेल, कोणाला मार्क्स वाटत असणार मला एखादा मार्क्स कमी आला, का बरं कमी आला, का बरं चुकलं आपलं, ते बघण्याकरता तुम्ही काय करायचं, इथे खाली लिहिलेलं आहे व्ह्यू आन्सर शीट लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, व्ह्यू आन्सर शीट. तर या आन्सर शीटवर क्लिक केलं की तुम्हाला तुमची आन्सर शीट दिसून जाते की नेमकं तुम्ही काय तीर मारला, नेमकं तुम्ही काय केलं. तर ठीक आहे, आणि तुम्हाला बऱ्याच जणांचा प्रश्न, सर आमचं मार्कशीट सर्टिफिकेट कधी येणार. तर मार्कशीट आणि सर्टिफिकेट येत्या समोरच्या म्हणजे 2-3 दिवसामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. 24 ते 48 तास म्हटलं आहे. खूप गर्दी असल्यामुळे थोडासा जास्ती वेळ लागू शकतो. तर 2 दिवस आपण याची वाट पाहू शकतो. याच्यामध्ये आपल्याला काही एवढी घाई पण
नाही आहे, ठीक आहे. तर आता तशी तर रिझल्ट दिसलेला आहे, मार्कशीट सर्टिफिकेट 2-3 दिवसामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर इथनं आता विषय आहे की आन्सर शीट डाउनलोड करायचा. इथं तुम्हाला निकाल तर माहीत झाला. तर इथं काय केलं आपण, व्ह्यू आन्सर शीटवरती क्लिक केलं. जसं क्लिक करणार थोडीशी स्क्रीन लोड होणार कारण की गर्दी आहे, सांगितलं मी ऑल इंडिया निकाल लागला तर गर्दी असल्यामुळे थोडासा वेळ लागणार. थोड्या वेळामध्ये काही सेकंदामध्येच तुम्हाला तुमचं नाव गाव सर्व इथं दिसायला लागेल. नाव काय, रोल नंबर काय, सर्व तुम्ही कधी पेपर दिला, काय दिला, सेंटर काय होतं, सर्व इथं डिटेल दिलेलं आहे. आता तिथं शेवटा आता बघा 2 ऑप्शन दिसणार तुम्हाला. एक दिसणार इथे डाउनलोड म्हणून, ठीक आहे, पण या डाउनलोडवरती क्लिक करायचं नाही. या डाउनलोडवरती क्लिक करायचं नाही. एक्सेल फाईल तुमची डाउनलोड होते. एक्सेल फाईलमध्ये फक्त हेच लिहिलेलं असतं, त्याचं काय आपल्याला काम नाही आहे. इथून डाउनलोड करायचं. रिस्पॉन्स शीट असं लिहिलेलं आहे सर्वात शेवटी. याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं. जसं क्लिक केलं की तुमची आन्सर शीट पीडीएफच्या फॉर्ममध्ये डाउनलोड होते. मोबाईलमध्ये केलं तर मग सेव्हचा वगैरे ऑप्शन मिळते. तर तसं करून तुम्ही आपली आन्सर शीट काय करू शकता, डाउनलोड करू शकता, सेव्ह करून घेऊ शकता, ठीक आहे. आता जे विद्यार्थी पास झाले आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी, रिझल्ट पण बघितला तुम्ही, आन्सर शीट पण बघितली आणि तुम्ही कमेंट पण केली की तुम्हाला पर्सेंट किती पडले. तर आता जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल किंवा सरकारी नोकरीची तयारी करायची असेल तर आपला कॉम्पिटिशनचा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे CSTA लॉन्चपॅड नावाचा. जर तुम्हाला हिंदीमध्ये कोर्स जॉईन करायचा असणार, इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश प्लस हिंदी, तर CSTA लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायचं. इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा मास्टर कोर्स आहे, पण हिंदी आणि इंग्लिशमध्ये, पण ऑल इंडियासाठी चालतो. पण आपण महाराष्ट्राचं असल्यामुळे आपल्याला काय पाहिजे, मराठी आणि इंग्लिश पाहिजे. तर मराठी आणि इंग्लिशमध्ये विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा कोर्स आहे इलेक्ट्रिशियन वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या कोर्सच्या सहाय्याने महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य बदलवलेलं आहे. तोच हा कोर्स आहे, अधिक प्रभावशाली बनवलेला आहे. थेरी मास्टर कोर्स आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, थेरी नोट्स आहे, सर्व टेस्ट वगैरे अनलिमिटेड सर्व आहे. तुम्ही फक्त डाउनलोड करायचं CSTA लॉन्चपॅड ॲप. इच्छुक असल्यास किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता, स्पर्धा करायची असेल तर. आणि हा कोर्स देशात कोणतीही ITI बेसिसवर जर परीक्षा निघाली त्याच्यासाठी एकदम उपयुक्त आहे आणि एकदम बेनिफिशियल आहे. आणि तुमचे सिनियर वगैरे असणार त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेऊ शकता, CSTA लॉन्चपॅडचा फीडबॅक पण घेऊ शकता आणि तुम्ही अभ्यासाला पण लागू शकता, ठीक आहे. तर हा होता आजचा अपडेट कशाचा, रिझल्टचा, आणि सोबतच आन्सर शीट कशी डाउनलोड करायची. तर मग जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत काय करा, शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहिती होऊ द्या की नेमकं कशा पद्धतीने आपण रिझल्ट बघू शकतो. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.